आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा अधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांच्या मध्यस्थीने खावडा टॉवर लाईनच्या अधिकाऱ्यांचे एक पाऊल मागे, शेतकऱ्यांनी अर्धी लढाई जिंकली। भिवंडी तालुक्यातील 20 गावांमधून उच्च दाबाची टॉवर लाईन जात आहे। या टॉवर लाईनचे अधिकारी तसेच कर्मचारी शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती करून पोलिसांचा धाक दाखवून सदर टॉवर लाईनचे काम करणार होते। मात्र ही बाब विविध प्रकल्प बाधित कृती समितीला लक्षात येतात त्यांनी प्रांत अधिकारी भिवंडी तसेच जिल्हाधिकारी ठाणे यांना लेखी निवेदन दिले। टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नसताना खावड्याच्या अधिकाऱ्यांना पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता का लागली असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारला। शेतकऱ्यांच्या निवेदनाची दखल घेत ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाल यांनी तातडीची बैठक घेतली। सदर बैठकीत शेतकरी कृती समितीचे मुख्य समन्वय राजन गावंडे, भगवान सांबरे यांच्यासह शेतकरी उपविभागीय अधिकारी अमित सानप, पोलीस प्रशासन तसेच खावडा टॉवर लाईनचे अधिकारी उपस्थित होते। या बैठकीमध्ये कंपनीने एक पाऊल मागे घेऊन शेतकऱ्यांच्या अनेक मागणी मान्य केल्या आहेत। याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलत राजन गावंड व भगवान सांबरे यांनी आम्ही अर्धी लढाई जिंकली आहे, पुढील लढाई चालू ठेवू अशी प्रतिक्रिया दिली आहे। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। खावडा लाईन टॉवर संदर्भात जो काही भिवंडी तालुक्यातील 20 गावांचा संघर्ष चालू आहे त्या संदर्भामध्ये मागील 15 दिवसापासून शासकीय यंत्रणेमध्ये जो गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न केला होता कंपनीच्या मार्फत, त्या गैरसमज दूर करण्यासंदर्भात आपल्या ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पांचाल साहेब, आपले ठाणे जिल्ह्याचे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस स्वामी सर, तसेच या विभागाचे DYSP गाठे साहेब यांच्या माध्यमातून काल जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक अतिशय चांगल्या पद्धतीने सुसंवादाची चर्चा झाली आणि त्या चर्चेअंती या लोकांमध्ये लक्षात आलं की प्रांत अधिकारी यांनी पोलीस यंत्रणेला जो काढलेला आदेश आहे की पोलीस प्रोटेक्शन घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काम टॉवरचं कंप्लीट करा, हे संपूर्ण प्रकरण जेव्हा जिल्हाधिकारी आणि SP साहेब यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी काल तातडीने बैठक घेऊन हा गैरसमज दूर करण्यासंदर्भात कृती समिती काल यशस्वी झालेली आहे। आणि खरोखरच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांचे, तिथल्या आपल्या ठाणे जिल्ह्याचे SP साहेबांचे, DYSP साहेबांचे, या सर्वांचे कृती समितीच्या माध्यमातून आभार मानतोय की त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेतली आणि कंपनी कशा चुकीच्या माध्यमातून चाललेली आहे, भविष्यात होणाऱ्या शेतकऱ्यांचा अन्याय ही कंपनी कशी करते हे दूर करण्यामध्ये आम्ही कृती समितीच्या माध्यमातून काल यशस्वी झालो। पुन्हा एकदा जिल्हाधिकारी साहेबांचे या माध्यमातून आम्ही आभार मानतो आणि गावंड साहेबांना विनंती करतो की कालच्या झालेल्या मीटिंगचं विस्तृत स्वरूपातलं रूपांतर आपण मांडावं। काल आदरणीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब, कृष्णनाथ पांचाळ साहेबांच्याकडे जी ठाणे जिल्हा विविध प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीची बैठक झाली। या बैठकीत मी, भगवान सांबरे, रघुनाथ पाटील, कुणाल पाटील, बळीराम रावत आणि आम्ही सर्वच जणांनी अतिशय उत्तम रीतीनं आमच्या व्यथा, आमच्या संवेदना याविषयीचं जे निवेदन होतं ते केलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आता जसं सांबरे साहेबांनी सांगितलं तसं कंपनीनं जी प्रशासनाची आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठलंही असं संयुक्तिक कारण नसताना यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे संपूर्णपणे सहकार्य कृती समितीकडून, शेतकरी बांधवांकडून या प्रकल्पाला होतोय। बऱ्याचदा प्रकल्प नको असा विरोध असतो, पण आमच्याकडे प्रकल्प नको असा विरोध न करता आमच्या गावांमधले अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत ही टांगती तलवार असताना देखील आम्ही देशाच्या विकासाला प्राधान्य देऊन या प्रकल्पाला मदत करतोय। अशा वेळेस या प्रकल्पांच्या विकासाबरोबरच आमच्या शेतकऱ्यांचं हित, शेतकऱ्यांचा विकास, त्यांच्या कुटुंबाचा विकास सुद्धा देशाच्या विकासात सामावलेला आहे याचं भान प्रशासनानं आणि संपूर्णच ही कामं, विकासाची कामं करणाऱ्या अख्ख्या राज्य आणि केंद्र शासनाने ठेवलं पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे। आणि हे होत असताना आमचा जो लढा आता चालला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या भिवंडी तालुक्यातल्या बहुतांश जमिनी हे वापर हक्कामध्ये वापरल्या जातात आणि वापर हक्क हा अतिशय जुलमी कायदा आहे ज्याच्यामध्ये पिळवणूक होते आणि ह्या वापर हक्काच्या लढाईचा प्रश्न आम्ही आता ऐरणीवर आणलाय आणि मला असं वाटतं प्रशासनाला हे पटवून देण्यात आता आम्ही यशस्वी होत चाललोय। ही लढाई अशी चालू राहणार आहे आणि ज्याच्यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन यांच्याशी बोलून या वापर हक्काच्या लढाईतला आमच्या शेतकऱ्यांचा जो आत्तापर्यंत न मिळालेला हक्क आणि अधिकार आहे ते आम्ही निश्चितपणे मिळवून देणार।
त्याचबरोबर हे प्रकल्प सुद्धा देशाच्या विकासासाठी पूरक असणारे प्रकल्प आहेत. हे सुद्धा योग्य तऱ्हेने कसे पार पडतील, दोघांमध्ये शेतकरी आणि कंपनी यांच्यामध्ये समन्वय कसा राहील यासाठी आम्ही बांधील आहोत आणि निश्चितपणे आम्ही चांगल्या पद्धतीने करून घेणार आहोत. याच्यामध्ये गावनसाहेब आणि सामदेव साहेब या कृती समितीला कसे वलन दिलं आणि कशी पुढे आणले त्यांच्या कर्तव्याबद्दल सर्व कृती समिती त्यांचा आभार मानते. लढाई 2 वर्ष